सिने कलाकारांची दुनिया आपल्याला कायमच रंगीबेरंगी वाटत आली आहे. त्यांचा थाटमाट आणि त्यांना मिळणारा मान सन्मान पाहून आपल्याला त्यांच्या जगण्याचा हेवा वाटेत नसेल तर नवलच. प्रसार माध्यमे सोडली तर त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्याची फारशी संधी सर्वसामान्य माणसाला मिळत नाही. प्रसार माध्यमे ही त्यांना सोयीस्कर अशाच बातम्या आपल्याला पुरवत असतात. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. मग पडद्यामागील गोष्टी समजून घेण्यासाठी दोनच पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे त्या कलाकाराशी केलेली प्रत्यक्ष बातचीत किंवा त्याने प्रामाणिकपणे लिहिलेलं आत्मचरित्र. पहिला पर्याय स्वीकारणं सर्वांना शक्य होतं असं नाही, पण दुसरा पर्याय हा सर्वांना स्वीकारण्याजोगा आहे. आणि ह्या दुसऱ्या पर्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लिहिणारी व्यक्ती हयात असो वा नसो, आपल्याला तिच्या अनुभवाची शिदोरी मिळायला अडचण येत नाही. बऱ्याचदा आत्मचरित्र ही दबावाखाली लिहिली जातात. म्हणजे ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, ह्या गोष्टीचा विचार करून खूप गोष्टी टाळल्या जातात. त्यामुळे वास्तवतेचे दर्शन ते वाचूनही घडत नाही. चित्रपटातून बेधडक आपले विचार मांडणाऱ्या दादा कोंडके यांनीही एकटा जीव हे आपलं आत्मचरित्र लिहिलं आहे. दादा कोंडके यांनी हे पुस्तक प्रामाणिकपणे लिहिलं गेलं आहे असं वाटते, पण शेवटी हा ज्याचा त्याचा निर्णय. दादा कोंडके एक हजरजवाबी विनोदी अभिनेता, द्विअर्थी गीत संवाद लेखक आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक. दादांची हीच प्रतिमा जनमानसात रूढ आहे. पण दादा कोंडके म्हणजे फक्त एवढंच नाही, ते एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं. दादांच्या आयुष्यात प्रचंड विविधता होती. त्यांचं बालपण, तरुणपण कसं होतं, त्यांच्या जीवनात येऊन गेलेली माणसं कोण होती, दादांशी त्यांचे नातेसंबंध कसे होते, माणूस म्हणून दादा कसे होते, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे एकटा जीव या पुस्तकात मिळतील. कारण पुस्तकात दादा स्वतः त्यांच्याच शब्दात आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मन मोकळेपणाने सांगत आहेत. दादांचे बरेचसे चित्रपट हे ग्रामीण जीवनावर बेतलेले असल्याने खेड्यापाड्यापर्यंत त्यांची कीर्ती पसरली होती. महाराष्ट्रातील सिने रसिकांना दादा कोंडके हे नाव चांगलेच परिचयाचे आहे. त्यावेळी आजूबाजूचा सर्व समाज हा त्यांचा चाहता होता. दादांचे बरेचसे चित्रपट हे ग्रामीण जीवनावर बेतलेले असल्याने खेड्यापाड्यापर्यंत त्यांची कीर्ती पसरली होती.